त्याच्यामुळे गॅसची टंचाई जास्त पडद्यामध्ये आली. गॅस तर उपलब्ध आहे, पण प्रत्येक दुकानामध्ये आपण बघाल, प्रत्येक दुकानामध्ये छोटे 5 किलोची बाटले, 2 किलोची बाटले असे ठेवण्यात आलेले. पण मजबुरीचा फायदा घेण्याचा काम आज म्हणजे मेलेल्या माणसाच्या चालू होतं लोणी खाण्याचं काम आज पडद्या परिसरातल्या दलालांनी करण्यात आलेलं आहे. काही दलालांना मी फोन केला होता, त्यांनी मला अपेक्षा असे म्हणजे 2 किलोचे पैसे सांगितले 1200 रुपये, एकांसाठी मला 1000 रुपये आणि एकांसाठी मला एक 5 किलोचा बाटला दिला की तुम्हाला 2 किलोचे 2 बाटले देतो, त्याचे 800 रुपये. असे दलाल आज या पडद्या गावामध्ये फिरतात. त्याच्यामुळं पडद्याच्या जनतेची परिस्थिती आणि त्यांची हाल चालवले आहेत. आता मी तुम्हाला माझ्या मागे आता थोडासा बॅकग्राऊंड मी दाखवतो. तो व्यक्ती माझ्याशी फोनवर कसा बोलतोय आणि काय सांगतोय मला की किती पैसे लागतील, काय लागतील, आणि पडद्यामध्ये जेवढी लोक त्यांना OTP काय येत नाही. त्याचं कारण OTP तर असं आहे, एक जो दलाल आहे, दलाल म्हणजे कोण आहे, मी नाव जाहीर घेऊन सांगतो. एक समोसे म्हणून नावाचा माणूस व्यक्ती या गावात येतो. तो समोसे सगळी दलाली करतो आणि एखाद्याचा कार्ड नसेल तर दुसऱ्याचा कार्ड घेऊन त्याला गॅसचा बाटला देतो. त्याच्यानंतर त्याचा मोबाईल नंबर चेंज करतो आणि दुसऱ्याच्या कार्डवर टाकतो. अशाच प्रकारचा त्याचा धंदा चालू आहे आणि त्याच्या पाठीची कोणाचा आशीर्वाद आहे हा शोध आज पडद्याच्या जनतेला लावणं गरजेचं आहे, खऱ्या अर्थाने गरजेचंच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, मी त्याला फोन केला होता. त्यांनी मला सांगितलं तुम्हाला एक बाटला देतो आणि कार्ड दुसरा देतो. मी त्याला बोलतो बाबा बाटला मला तू देतोय, पण त्याच्यानंतर काय म्हणजे मला काही त्रास होणार नाही का? तो तर काही त्रास होणार नाही, माझा असा धंदा दे सर. त्याची रेकॉर्डिंग माझ्याकडे तुम्हाला मी आता ऐकवतो आणि याच्यावरनं पडद्या जनतेने विचार करावा की समोसे कुठला आहे. पुणे जिल्ह्यातला. तर पुणे जिल्ह्यामधून आलेला व्यक्ती आपल्या पडद्या शहरामध्ये कशा प्रकारे गॅसचा काळा बाजार करतो आणि मग याचा बोलवता धनी कोण आहे, याचा पाठीराखा धनी कोण आहे आणि याला जो मागे सपोर्ट करतो तो कुठला राजकीय कोण, 100% राजकीय कोणते राजकीयच असणार एवढा खुल्याम तो धंदा करू शकत नाही. राजकीय पाठबळ असल्याशिवाय या जगामध्ये काही घडू शकत नाही. पण राजकीय पाठबळ या व्यक्तीच्या मागे आहे. आता त्याचं नाव पूर्ण मला माहिती नाही. समोसेच त्याला बोलतात, पाटील असं बोलतात आणि समोसेच बोलतात. आता तुम्ही ऐकू शकता तू काय बोलतो. अरे कुठे? हा इथे पडग्यात बोला ना. मी पण पडग्यात आहे. हा इथं शेरेगाव पाडा आहे ना. हा हा तिथं ते कांदा बटाट्याचं दुकान आहे तिथे. विचारलं नव्हतं का? कांदा बटाट्याचं दुकान तिथं बोला ना. हा बोला ना. 2 किलोचा देना बाटला तो यार. किती पाहिजे? रणजित बोलतोय यार. अरे हो बाबा आलं का तिथे तिथे जा ना घे. बडोदा बँकेच्या तिथं त्या ठाकूरच्या तिथं मला फोन लाव. किती पैसे द्यायचे मला सांग ना. एकच घेऊन जातो. किती पैसे देऊ? मी काय म्हणलं, सध्या तिथे त्याला 1000 डिपॉझिट दे. आपण बाटला दिला का 5 किलो डोळ्यावरून आला ना एक पैसे रिटर्न घेऊ. हॅलो, आता किती देऊ त्याला पैसे? 1000 रुपये देऊन ठेव, बाकीचे मी तुला पैसे रिटर्न देईन. तुझे पैसे. हॅलो बोला. मी काम कर ना, 2 किलो होते माझ्याकडे. 5 किलोचा बाटला आहे आणि 14चा पण आहे. मग त्याचे पैसे मला सांग एकदम, म्हणजे ज्याला येईन तेव्हा येईन बाटला. दोन्ही घेऊन काय करू? 5 किलो आणि 14 किलोचा माझ्याकडे बाटला आहे, मग ते दे ना मला. 5 किलोचा आहे बाटला. 5 किलोचा बाटला आहे आणि 14 किलोचा बाटला आहे. मग एक काम करा, 5 किलोच्या बदली 2 घेऊन जा ना. 5 किलोचे 2. हा मग एक संपला, एक आधा होत नको. बरोबर का नाही? त्याचे किती? मित्रांनो, आता तो हा विषय फार गंभीर आहे, पण हे विषय बघितल्यानंतर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि तुमचे विचार मेसेज बॉक्समध्ये टाका की या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे, याला कोण पाठीशी आहे आणि कशा पद्धतीने मुलांचा धंदा करतो आणि काय करतो. बरेच लोकांना याचा त्रास आहे. आता पडद्या जनतेने त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि मेसेज बॉक्समध्ये टाका त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे काय नाही झाली पाहिजे.